नमस्कार मित्रांनो, माझ्या आपला कायदा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे गिफ्ट डीड आणि रिलीज डीड। गिफ्ट डीड म्हणजे काय आणि रिलीज डीड म्हणजे काय, त्यानंतर गिफ्ट डीड कोण करू शकतं, रिलीज डीड कोण करू शकतं, कोणत्या प्रॉपर्टीचं गिफ्ट डीड किंवा रिलीज डीड होऊ शकतं, या सगळ्या गोष्टींचा आपण सविस्तर विचार या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण बघूयात गिफ्ट डीड किंवा बक्षीसपत्र म्हणजे काय आणि रिलीज डीड किंवा हक्क सोडपत्र म्हणजे काय। तर गिफ्ट डीड म्हणजे आपण एखादी प्रॉपर्टी दुसऱ्या व्यक्तीला विना मोबदला देऊन टाकणे म्हणजे गिफ्ट किंवा बक्षीसपत्र होय। आणि रिलीज डीड म्हणजे काय, तर एखादी प्रॉपर्टी ज्यामध्ये आपला हक्क आहे, ती वडिलोपार्जित प्रॉपर्टी असू शकते, त्यात असलेला हक्क आपण ट्रान्सफर करणे म्हणजे रिलीज डीड किंवा सोडून देणे म्हणजे रिलीज डीड। आता गिफ्ट डीड कोणत्या प्रॉपर्टीची होऊ शकते आणि रिलीज डीड कोणत्या प्रॉपर्टीची होऊ शकते, कारण बरेचदा आमच्याकडे क्लायंट येतात आणि ते म्हणतात अमुक अमुक आमच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीचा आम्हाला रिलीज डीड करून घ्यायचं आहे, तर आम्हाला रिलीज डीड करून द्या। तर या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची आहे की जर तुम्ही स्वतः विकत घेतलेली प्रॉपर्टी आहे, म्हणजे तुम्ही आणि तुमच्या पत्नीने किंवा दोघांनी जॉईंट ओनरशिप असलेली एखादी प्रॉपर्टी आहे, से फॉर एक्झाम्पल तुमचा एखादा फ्लॅट आहे, तर त्यामध्ये पक्षकार आमच्याकडे येऊन म्हणतात की आम्हाला म्हणजे एकतर वाईफला किंवा हजबंडला त्याचा असलेला हक्क हा दुसऱ्या को ओनरच्या फेवरमध्ये ट्रान्सफर करायचा असतो, तेव्हा त्यांचं म्हणणं असं असतं की आम्हाला रिलीज डीड करून द्या। की अशा केसेसमध्ये रिलीज डीड हे होत नाही, तर गिफ्ट डीडच करावं लागतं। आता तुम्ही म्हणणार का, तर जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीमध्ये ओनर असता तेव्हा त्या प्रॉपर्टीचं तुम्ही रिलीज डीड किंवा हक्क सोडपत्र करू शकत नाही, ती प्रॉपर्टीचं तुम्हाला ओनरशिपचं ट्रान्सफरच करावं लागतं। आता या मी दिलेल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एकतर गिफ्ट डीड करावं लागेल किंवा आपल्या ज्या ओनरशिपचा पार्ट आहे तो आपल्याला ट्रान्सफर करावा लागेल। तर आता आपण बघूयात की रिलीज डीड म्हणजे काय। तर रिलीज डीड म्हणजे आपण एखाद्या प्रॉपर्टीमध्ये असलेला आपला राईट जेव्हा सोडून देतो त्याला आपण हक्क सोडपत्र किंवा रिलीज डीड म्हणतो। एखादी व्यक्ती ही मयत झाल्यानंतर तिच्या प्रॉपर्टीवर बाकीच्या वारसांची नावं लागतात। आता या केसमध्ये बऱ्याचदा काय होतं की त्यातली काही वारस असं म्हणतात की यातलं मला काही नको, म्हणजे भाऊ बहीण असतील तर त्यातली बहीण म्हणते की या प्रॉपर्टीमधले म्हणजे वडिलांच्या प्रॉपर्टीमधलं मला काही नको आणि ती तुझ्याच नावावर पूर्ण करून घे, तर त्या केसमध्ये ती बहीण भावाच्या फेवरमध्ये हक्क सोड करू शकते। आता मुद्दा असा असतो की जी प्रॉपर्टी स्वतः विकत घेतलेली असते त्या केसमध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकता आणि जिथे आपल्याला अँसेस्ट्रल किंवा दुसऱ्या कोणत्या पद्धतीने राईट मिळालेला असतो त्या केसमध्ये तुम्ही त्या राईटचं ट्रान्सफर करतात त्याच्यासाठी किंवा राईट सोडून देतात, त्या केसमध्ये तुमचं हक्क सोडपत्र होतं। मुलगा मुलगी आणि काही स्पेसिफाईड रिलेशन्स दिलेले आहेत, त्या रिलेशन्समध्ये जर तुम्ही ॲग्रिकल्चरल लँड किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी देत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला 200 रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते। त्यानंतर लिनियल असेंडंट, लिनियल डिसेंडंट, भाऊ बहीण आणि स्पाऊसच्या फेवरमध्ये इतर कोणतीही प्रॉपर्टी करायची असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला 3% स्टॅम्प ड्युटी लागते। आणि जर का ही रिलेशन्स सोडून जर का तुमची कोणालाही ट्रान्सफर करायची असेल तर त्या केसमध्ये पूर्ण 5% स्टॅम्प ड्युटी लागते। आता ज्या ठिकाणी मेट्रो आणि अशा स्पेसिफाईड मास ट्रान्झिट असलेल्या सोयीसुविधा सरकारने प्रोव्हाइड केलेल्या आहेत, तिथे तुम्हाला 1% मेट्रो सेस आणि काही ठिकाणी 1% अजून सेस, ॲडिशनल सेस हा द्यावा लागतो, म्हणजे पुणे मुंबई अशा ठिकाणी। तर हे 2% तुम्हाला कंपल्सरी त्या एरियामध्ये तुमची
इमूव्हेबल प्रॉपर्टी सिच्युएटेड असेल तर तुम्हाला ते ॲडिशनल भरावे लागतील, अपार्ट फ्रॉम मी जे काही आत्ता सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त. त्यानंतर आता रिसेंटली काही केस लॉज आलेले आहेत सुप्रीम कोर्टाचे, त्याप्रमाणे गिफ्ट डीड ही कंडिशनल असू शकते का, तर गिफ्ट डीड ही कंडिशनल असू शकते. त्यानंतर रिलीज डीड ही सुद्धा कंडिशनल असू शकते. त्यात आपण काहीतरी स्पेसिफिक कंडिशन टाकली का गिफ्ट देणाऱ्याला किंवा रिलीज डीड करणाऱ्याला काही गोष्टी कराव्या लागतील, किंवा वडिलांचा सांभाळ करावा लागेल, किंवा ओल्ड एज जे लोक आहेत त्यांची केअर घ्यावी लागेल, अशा प्रकारच्या टर्म्स अँड कंडिशन्स त्यामध्ये असू शकतात. आणि ती व्हॅलिड गिफ्ट डीड किंवा व्हॅलिड रिलीज डीड असते. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या केसेसची लिंक टाकलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी याच प्रकारे नवनवीन कायद्याच्या माहितीविषयीचे व्हिडिओ बनवत असतो. तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.